नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या नाराज नगरसेवकांना भिवंडीच्या रिसॉर्टवर सहलीसाठी नेत असताना भाजप शहराध्यक्षांनी बस चालवण्याचा प्रयत्न केल्यामुळे बस हॉटेलच्या भिंतीवर धडकली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे शेतकरी संघटनेने राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेला फसवे ठरवून शासन निर्णयाची होळी केली आणि 1 जुलैपासून जिल्हाभर आंदोलनाचा इशारा दिलाय। जळगाव जिल्ह्याचा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी निर्यात केंद्र योजनेत समावेश झाल्यामुळे भुसावळ येथील प्रस्तावित ड्रायपोर्ट आणि शीतगृहाच्या माध्यमातून स्थानिक कृषी व औद्योगिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळणार आहे। धुळे जिल्ह्यात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केवळ 48 तासांची बेकायदेशीर पूर्वसूचना दिली जात असल्याचा आरोप करत उद्धव सेनेने रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। नंदुरबार जिल्ह्याचा विकास निर्देशांक आणि उत्पन्न अंदाजाचे अचूक मापन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांच्या हस्ते राष्ट्रीय नियतकालिक श्रमशक्ती व संघटित क्षेत्र सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला।